हॅलो. तर सचिन आमच्या सोबत जॉईन होत आहेत. मागील मॅच मध्ये देखील खूप चांगला परफॉर्मन्स, वैयक्तिक 40 धावा कुठल्या. जेव्हा तू सलामीला गेला तेव्हा मनामध्ये काय होतं? काय नाही, बरेच दिवस बॅटिंग होत नव्हती, आज झाली, चांगलं वाटतं. आज आपल्या टीम साठी खूप चांगला परफॉर्मन्स दिला. पहिल्या मॅच मध्ये देखील अप्रतिम खेळ आणि या मॅच मध्ये देखील. मात्र या महत्त्वाच्या मॅच मध्ये तुझी भूमिका काय असेल? पूर्ण टीम चांगली खेळली पाहिजे आणि इथून पुढे जाण्याचा प्रयत्न करू आम्ही. तर हा होता या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सचिन. यापुढील मॅच असेल परी अरब 11 जय भोलेनेवाली वर्सेस जय कालेश्वर आंबे. तर आमच्या मान्यवर आमच्यापासून निरोप घेत असताना पवन आणि विशाल गायकर, आपण या स्पर्धेला उपस्थिती दाखवली त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो. तर बोलूया मॅच कडे. जेव्हा मॅचला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया मायक्रोफोन वरती रमेश गिरा याचा दमदार आवाज. चला क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं. जे कालेश्वर आंबे संघ क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. जे कालेश्वर संघ आपण लगेचच फील्ड रचना आपण करून घ्याय. 3 षटकाचा सामना राहील. या दोन सामने या दोन्ही संघामध्ये दोन संघ संदेश नरेश पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचा. या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. चला बापू, गाड्या सोडा. बापू, गाड्या सोडायच्यात आपण लगेचच. बापू, गाड्या सोडायच्यात आपण. अजूनही एक फेरा बाकी आहे. चला क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं. जे कालेश्वर आंबे संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असला नेवाली टीम पाहता आपण चांगला परफॉर्मन्स राहिला. मागच्या मॅच मध्ये पण पाहिला सुद्धा चांगली दमदार लढत दिली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आंबे टीम. अजून एक सामना बाकी आहे. पा बेलेचा. चला आंबे संघ का वेळ घेताय? चला जास्त वेळ घेऊ नका. बघा सूर्य लवकर अस्ताला जातोय, त्याच्यामुळे आपल्याकडे वेळ कमी आहे. आणि आपल्या याच विभागातील संघ आहेत, आयोजकांना प्लीज कॉपरेट करा. जगदीश या गोलंदाजाचा वापर केला गेला. जगदीशचा वापर केलाय स्ट्राइक एंडला फलंदाज पाहतो आपण. चला बेबीर अविनाश नॉन स्ट्राइकला फलंदाज पाहतो आपण. राहुल, अविनाश आणि राहुलची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतो. जगदीश गोलंदाजी मार्गवरती सज्ज झालाय. हो, पहिल्या चेंडूवरती आघात केला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी जज करतो. हो, झेल सोडलाय का मॅच, हा प्रश्न पडला आता. पहिल्या चेंडूवरती झेल उडाली होती, हा झेल कॅरी करायचा होता आणि झेल शेवटच्या मुवमेंटला मात्र हातातून निसटला. तोपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. कदाचित हा झेल सोडलाय का मॅच. आणि क्रिकेटमध्ये म्हटलं जातो पकडा झेल तर जिंकाल क्रिकेटचा खेळ. क्रिकेटमध्ये छोट्या छोट्या चुक्यांची किंमत मात्र मोजावी लागते. पुन्हा एकदा सज्ज झाला जगदीश, राईट मोर द विकेट. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे पुन्हा एकदा जज. वाह, काय जजमेंट पाहिलंय. फलंदाज मात्र परतावा लागेल. पहिला झटका लागतोय नेवाली टीमला. सचिन मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. 38 जावेची बहारदार खेळी केली होती सचिनने.
40 धावा. निश्चितच स्कोरर पाहता आमचे पाठीचा कणा आणि या स्पर्धेसाठी मोलाचा वाटा आहे. रवी मात्रे पाहता आपण स्कोररच्या भूमिकेमध्ये चांगली स्कोरिंग पाहता आम्हाला माहिती देत असताना पाहतो आपण. पुन्हा एकदा सज्ज झालाय सचिन. चला जगदीश, वेळ कमी खर्च करायचा आहे यावरती लक्ष असू द्या. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, यॉर्करचा वापर कदाचित झेल होता. हा झेल पुन्हा एकदा चुकी करत असताना जय कालेश्वर आंबे संघ पाहतो आपण. चेंडू जाय सीमा पार, हा येतोय चौकार. पहा, चुकी आणि चुकी केली. जगदीश करेल तरी करेल काय हा प्रश्न पडला आता. जगदीश संघनायकाला विचारतोय, मी गोलंदाजी करू कशी. पहा, विकेट किपरच्या माध्यमातून चुका. त्यानंतर पहिल्या चेंडूवरती विकेट होता, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट पकडला गेला, तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा विकेट होता. आणि सचिन सारख्या फलंदाजाला जीवनदान म्हणजे आपल्या स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखा होता. सचिनला जीवनदान मिळालंय आणि पुन्हा एकदा सज्ज झालाय जगदीश. हो, हा गया तुन्ना गेंद कहा गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल. 4 रनों के लिए चौकार. मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला. आता विचार केला ना, हा प्रश्न पडला आता जगदीशला. पुन्हा एकदा सज्ज झालाय सचिन. हो, स्टेप आउट केलाय, झेलची शक्यता. हो, चांगला झेल जजमेंट पाहिलाय आणि संपलाय. सचिन या फलंदाजाचा खेळ परतावा लागेल. 2 चौकार मारल्यानंतर प्रति उत्तर दिलाय जगदीशच्या गोलंदाजाने. आता मात्र मैदानाच्या बाहेर सचिन बॅक टू डगआउट. आता डीजे वाला थोडासा गरम झालाय, हा प्रश्न पडला आता डीजे वाल्याकडनं. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय माही. जर्सी क्रमांक 5 आहे. धोनीचा फॅन पाहतो आपण, भरपूर मोठा फॅन धोनीचा. माही मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय माही पाहतो आपण नवीन फलंदाज. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. पहा, पुन्हा एकदा चुकी आणि सलगची विकेट किपरच्या माध्यमातून ही दुसरी चुकी आणि चुकीला माफी नाहीये. चेंडू जाय सीमा पार, नॉन स्टॉप, हा येतोय दमदार चौकार. मध्ये डीजे वाला सुद्धा गरम झालाय, म्हणजे डीजे वाल्याला आठवण आली का काय असा प्रश्न पडलाय. चला स्पीडअप करायचंय आंबे संघ. आपण का उशीर करता? पा वेळेचा पूर्णपणे बंधन असेल. 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला षटक संपवायचं आहे. कदाचित 5 ते 6 मिनिटं झाले तर एक पेनल्टीला मात्र सामोरं जावं लागेल. चला आंबे संघ, आपल्याला सातत्यानं वारंवार कॉल दिला जातोय. प्रत्येकी ओव्हर मध्ये आपण टीम मीटिंग करायची नाहीये. स्ट्रिक वॉर्निंग असेल आपल्यासाठी. बघा, आपल्याकडे वेळ कमी आहे. अजून एक मॅच आपल्याकडे बॅलन्स आहे, त्यामुळे आपण जास्त वेळ वाया घालवू नका प्लीज. आयोजकांची रिक्वेस्ट असेल आपल्याला, आपण प्लीज कॉपरेट करा. प्रत्येकी बॉल वरती आपण भरपूर सारा वेळ घेता, त्यामुळे थोडं फास्ट क्रिकेट केला. चला आंबे संघ, थोडासा स्पीडअप करायचा आहे. आपण पहिल्या षटकाचा वादवी गेम संपला गेलाय. टोटल स्कोर जाऊन पोहोचला 13 या आकड्यावरती.
ओहो जयेश पाहताय गोलंदाज पहिला चेंडू खराब फेकला आणि पारदर्शक सुद्धा लावला गेलाय. 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले तर आदरणीय सचिन म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. पहिला चेंडू खराब फेकला जयेशने. आंबे संघ थोडासा भरपूर पहिला सामना खेळल्यानंतर बाय मिळाली होती त्यानंतर भरपूर रेस्ट केला. त्याचाच कारण काय हा पडलाय टीम वरती. हो शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू हुक केला. सुपला शॉट पाहतो आपण. चेंडू आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. तीन चेंडू मध्ये 3 चौकार मारले षटकार मारले तर पप्पू यांना तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. अविनाश सचिन म्हात्रे यांच्याकडनं. चला स्पीडअप करायचा आपण. पंच का उशीर करता आपण. चेंडू हरवला का काय हा प्रश्न पडला आता. यायचा आपण बिल्डर नवीन चेंडू दिलाय मैदानाच्या आतमध्ये. चला होलिंडर्स आपण लगेच चेंडू शोधून आणायचा. चांगला फटका पाहिला आपण. थोडीशी जागा बनवली त्यानंतर फटका बनवला त्या ठिकाणी. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय. पाहतो आपण 2 गडी 18 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय जर्सी क्रमांक 33. हो चांगला चेंडू पटल्यानंतर थोडासा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावलाय. डॉट चेंडूची संख्या. चौकार आल्यानंतर लगेचच कमबॅक करत असताना गोलंदाज पाहतो पण गोलंदाजी मार्क वरती. जयला पाहता आपण. जयेंद्रला पाहता आपण. जर्सी क्रमांक 33 पाहता आपण त्या पाठीवरती. हो यॉर्करचा वापर खोदून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. हो कदाचित दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय. काय झेल. कदाचित हा चेंडू हातातून निसटला होता. शेवटच्या मुवमेंटला हा चेंडू गॅदर केलाय आणि फलंदाजाला मात्र परतावा लागेल. नेवाली टीमला लागला हा तिसरा झटका. थँक्यू डीजे. पहा नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. बुम बुम भावेश मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. भावेश आणि माहीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. टोटल पाहिली तर जाऊन पोहोचले नेवाली संघ पाहतो आपण 18 या आकड्यावरती. अद्याप मात्र 3 गडी बाद. चला स्पीडअप करायचंय. माही थोडासा आपण कॉपरेट करायचंय. या दोन संघामध्ये जो संघ बाजी मारेल तो थेट 2 हात करेल कुशुली संघापुढे. हो शॉट ऑफ प्लेनचा चेंडू. अरे बाबा बेकार. याना निकी बॅटल कुल्लू लावून आला का. बॉल निसा रेकत पलतो. बिगिट षटकार. जय श्रीराम. अजूनही विचार केला. 2 चेंडू शिल्लक आहे. चला स्पीडअप करायचा आपण. जय आल्या तडाखा दिला का म्हटलं जातं मला. भावेश बुम भावेश पाहतो आपण. आल्या A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार पाहतो आपण भावेशच्या बॅट मधनं. या षटकाराच्या मदतीने पुन्हा एकदा टोटल पाहिली गेली तर हो कदाचित दडपण असेल जयच वरती. हा खराब चेंडू फेकलाय. खराब चेंडू पाहतो आपण. वाईट चेंडू फेकला. सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचला 25 या आकड्यावरती. हो पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव तर वेगाने पुणे केले. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. थोडासा पंबल पाहतो आपण. लगेचच 1 धाव होती.
त्या ठिकाणी दुहेरीमध्ये कन्वर्ट केली आहे आणि या दोन धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदाच कोका पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय नेवाली टीम. पाहतो आपण 3 गड्याच्या मोबदल्यात 27 या आकड्यावरती 27 धाबा. चला थोडासा स्पीड अप करायचा. आपण टोटल पाहिले आपण 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरा षटक मार्गस्थ असताना पाहतो आपण जय वरती थोडासा प्रतिहल्ला चढवला जातोय भावेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय स्ट्राइक एंडला भावेश. हो स्लोगर गतीचा चेंडू होता, हलक्याचा त्याने पुश केलाय. चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. एका ऍक्शन मध्ये चेंडू उचललाय, फेकलाय. तोपर्यंत मात्र सिंगल मिळेल आणि सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर पुढे सरकला गेला. 2 षटकाचा वादविकेट संपला गेलाय. धावपटलावरती टोटल धाबा पाहतो आपण 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. थोडासा छोटीशी टीम मीटिंग असेल यावरती लक्ष असू द्या. थोडासा फास्टली केलायचा आपण. अजून एक सामना पेंडिंग आहे. चला स्पीडअप करायचंय आपण. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय. जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये माही आणि त्याच्या सोबतीला पाहतो आपण बुम बुम भावेश. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्ग वरती महेंद्रला पाहताय आपण. महेंद्रचा वापर केलाय. 2 षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्यात 28 धावा. अजूनही विचार केला 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल हा प्रश्न पडलाय आता नेवाली टीम या संघनायकाला. सुरुवात मात्र चांगली झाली. या धावा सुद्धा चांगल्या जमा केल्यात. फायटिंग स्कोर मात्र उभा केला मी तर म्हणेन. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत. 6 चेंडू मध्ये किती धावा जमा करेल. तर याच दरम्यान बघू शकाल आमचे मान्यवर सन्माननीय उदय शेठ पवार त्यांच्या समवेत खरडचे आमचे लाडके नितीनजी म्हात्रे यांचं शुभ आगमन या दादा व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. आंबेगावचे आपण पाहतोय उदय शेठ पवार यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी 3 बॉलचे बॉक्स दिले गेले. त्यांचं या श्रीमलंगा ट्रॉफी मध्ये सहर्ष स्वागत. O2 कॉमेडी बॉक्स. निश्चितच पाहुण्यांचं आगमन झालाय. उदय साहेबांचा आगमन झालाय आणि या स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत आहे साहेब. आपण या व्यासपीठावरती स्वागतम सुस्वागतम. आदरणीय जगदीश म्हात्रे साहेबांचा आगमन झालाय. या जगदीश म्हात्रे साहेब या सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीने पुन्हा एकदा सज्ज झालाय. गोलंदाज हो स्लोगर गतीचा चेंडू होता. फसवा म्हणजे विचार केला ना, फसवा चेंडू टाकला होता. 3 चेंडू मध्ये 3 विकेट घेतले तर सचिन म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. एटीएम खुला केलंय साहेबाने आणि मयूरसाठी सुद्धा पारितोषिक लावला गेलाय. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले. सचिन म्हात्रे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. चांगला फटका पाहतो आपण. दानशूर व्यक्तिमत्व पाहता आपण. चांगले व्यक्तिमत्व आणि कदाचित हो चांगली रनिंग पाहता आपण. आणि पंचांचा बोट आकाशाकडे. थोडीशी रनिंग कमी पडली आहे आणि माहीला मात्र परतावा लागेल. बॅक टू द आउट. झटक्या क्रमांक लागलाय नेवाली टीमला हा 4था. सरश स्वागत पाहता आपण. आदरणीय उदय पवार साहेब पाहतो आपण यांची उपस्थिती आणि त्यांच्या समेत पाहता आपण जगदीश म्हात्रे आणि त्यानंतर पाहता आपण चांगले व्यक्तिमत्व नितीन म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. आणि त्यानंतर पाहताय सर्वांचे लाडके आणि माझेही लाडके उदय पवार साहेबांचाही या आमच्या स्पर्धेसाठी आगमन झालेला आहे. स्वागतम सुस्वागतम. या साहेब आपण या स्पर्धेमध्ये आपण आलात आणि या स्पर्धेची मात्र शोभा वाढवली आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पाहतो आपण एका साईडला जय कालेश्वर आंबे संघ त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना हो नेवाली संघ पाहतो आपण. चांगला हलक्या शातन कट केलेला चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पाहतो आपण. कदाचित हा चेंडू लागला तर फलंदाज भावेशला परतावा लागला असता. सिंगल कंप्लीट झाली मैदानाच्या आतमध्ये. सिंगलच्या मदतीने टोटल स्कोर जाऊन पोहोचला 31 या आकड्यावरती. चला स्पीडअप करायचा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. चांगली गोलंदाजी केली मी तर म्हणेन या गोलंदाजाने. कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली आपण. महेंद्र हा गोलंदाजाने कमबॅकिंग गोलंदाजी पाहिली. भावेश सारख्या फलंदाजाला मात्र शांत ठेवण्यास यश आलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय.
ओहो बूम बूम उड़ाया उड़ाया जाएगा तारा मंडल में 6 रनों के लिए। ओहो तुन्ना तुन्ना गेंद कहाँ गई मुन्ना, गेंद गई तारा मंडल 6 रनों के लिए बिग हिट षटकार। भावेशच्या बॅट मध्ये तडाखा पाहिला आपण, कमबॅकिंग गोलंदाजी केली होती, त्यानंतर मात्र हल्ला चढवला जातोय गोलंदाजावरती। टोटल पाहिला 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय स्कोर कार्ड। अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे। 37 धावा पुन्हा एकदा सज्ज झालाय। हो चांगला चेंडू टप्पा पडल्याने थोडासा डीप राहिलाय चेंडू, थोडासा खाली राहिलाय चेंडू। डॉट चेंडूची सांगता पहिल्या सत्राचा बादवी खेळ संपला गेलाय। टोटल पाहिला पण धावपटलावरती धावा लागल्या गेल्यात 37 धावा 38 धावेचं लक्ष ठेवलं गेलं। चला या सामन्यामध्ये जो संघ बाजी मारेल ना थेट कुशुली संघासाठी 2 हात करेल। त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये जाऊया आपण बदलापूरचा गोड आवाज श्रवण धुमाल सरांकडे। येस थँक्यू सो मच। पुनश्च एकदा तमाम क्रीडा रसिकांचा आणि सर्व मान्यवरांचा आम्ही करतोय सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत। चला बॅटर आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये एंटर व्हा। सलामी वीर वेळेचं प्रत्येकाला बंधन आहे। चला पवन दादा गायकर आणि विशाल दादा गायकर या आपण, आमची संपूर्ण आयोजन कमिटी आपल्या आतुरतेने वाट पाहते आणि शीतपेयाची देखील मागणी आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीने आपल्यापासून केली आहे। सो पवन दादा गायकर आणि विशाल दादा गायकर या आपण। चला सलामी वीर आरव परी 11 जय भोले क्रिकेट क्लब नेवाली या टीमने धावा केल्यात 37 आणि 38 धावांचं माफक लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये उभं केलंय ते म्हणजे टीम जय कालेश्वर आंबे या टीमच्या अगेन्स्ट। जय कालेश्वर आंबा संघ मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन आहे आणि या टीमचे चालते फिरते एटीएम म्हणजेच आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेलेत आदरणीय सन्माननीय जगदीशजी म्हात्रे साहेब आणि साहेबांच्या माध्यमातून आल्या पारितोषिकांचा वर्षाव देखील लागलाय। त्याचबरोबर उदयजी पवार साहेब हे देखील आपल्यासोबत जोडले गेलेत ज्यांच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी तब्बल 3 बॉल बॉक्स ज्यांच्या माध्यमातून देण्यात आले ते उदयजी पवार साहेबांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय। जाऊयात मागच्या दिवशीनं जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून पारितोषिक आलंय तब्बल 3 बॉल 3 चौकारांसाठी 3 बॉल 3 षटकारांसाठी तब्बल 1500 रुपयाचं कॅश प्राइज म्हणजे 1500 रुपयाचा कॅश प्राइज जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून ते म्हणजे या 2 बॅटरसाठी। सलामी वीर आपण पाहतोय
मच्छिंद्र स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला महेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 मध्ये नयन, ज्या नयननं संपूर्ण ओव्हरऑल स्पर्धेमध्ये भरपूर चांगली कामगिरी केली आहे, तो नयन आता बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. भुईवंचा पहिलं षटक सर्कलच्या बाहेर 2 देऊया दोन टीमला लाख लाख शुभेच्छा. पहिला बॉल मच्छिंद्रला आपण पाहतो, पहिला बॉल ऑफस्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. आयसीसी नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करत असताना पंच आमच्याकडे वळतात आणि पंच सांगतात अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात. टीमचं खातं खुलं झालं, टीमचं अकाउंट, टीमचा श्री गणेश मैदानाच्या आतमध्ये होत असताना यावेळेला ओव्हर पिच होता, पुढे सरसवून लॉफ्ट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल इथे ऍड होईल आणि वैयक्तिक खातं मैदानाच्या आतमध्ये खुलं केलं ते म्हणजे मच्छिंद्रना 2 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या, कारण 38चं लक्ष्य 37 बनल्या पूर्वार्धामध्ये. ते म्हणजे आरो परी 11 जय भोले क्रिकेट क्लब नेवाली या टीमच्या माध्यमातून आणि 38 धाव्यांचं भलं मोठं लक्ष्य उभं केलंय, ते म्हणजे जय कालेश्वर आंबे या टीमच्या आगे. हॅलो हॅलो ठीक, थँक्यू सो मच. महेंद्रला आपण पाहतो स्ट्रायकिंग एंडला क्रॉस बॅटर केला, आडवा बाटलं, हा कडवा प्रहार केलाय आणि चेंडूला पाडवला थेट मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती पहिला वार, चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4. बॉलवरती पहिला वार, बॅट्समन महेंद्रच्या बॅटमधून हा दमदार चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्षाला केली आहे सुरुवात, आक्रमणाला केली आहे सुरुवात, म्हणजे बॅट्समन महेंद्र आणि मच्छिंद्रना लेफ्ट हँड राईट हँड कोऑर्डिनेशन कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचले 6 अंकावरती, लक्ष्य 32 करायच्या येणाऱ्या 16 मध्ये. यावेळेला फ्लिक केला, फ्लिक ऑफ द रिस्ट, वाकेड एरिया क्षेत्र खाली आहे, रिकाम्या जागा भरा असं सांगत असताना कन्सिक्युटिव्ह 2 इन द ओव्हर, सलग येणारा दुसरा बॅक टू बॅक चौकार. महेंद्रला आपण पाहतोय चौकार हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती ऑन अ हॅट्रिक बॅटर महेंद्र. चौकार येईल का पाहावं लागेल. ओहो, या वेळेला स्विंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडला, व्हेरिएशन घेतला, फिंगर रोल केले, बोट विखुरली आणि थेट जाऊन विसावला विकेट किपरच्या हातामध्ये. 2 चौकारानंतर आताचा बॉल आला डॉट. चला स्पीड अप करा, दोन्ही टीमला देखील आम्ही विनंती करू, कारण या नंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायचे, हे देखील विसरून चालणार नाहीये. आयोजन कमिटीने आपल्यापासून कोऑपरेटिव्हची आशा अपेक्षा बाळगली आहे, सो आपण देखील कोऑपरेटिव्ह करा. ऑन साइडला शफल झाले आणि सफल फटका खेळलाय, बॉलला पाठवून दिले थेट बॅकवर्ड फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स आउट द पार, 1 बॉल्स ओव्हर द लाईन, 4 रन्स. तर उद्याचे लॉर्ड्स आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. उद्याची पहिली मॅच असेल आंबे 40 प्लस वर्सेस काकडवल 40 प्लस. त्याच्यानंतर दुसरी मॅच असेल नेवाली 40 प्लस वर्सेस खरट 40 प्लस आणि तिसरी मॅच असेल नेवालीपाडा 40 प्लस वर्सेस वसार 40 प्लस. चौथी मॅच असेल भाल 40 प्लस वर्सेस तिसगाव 40 प्लस आणि पाचवी आणि शेवटची मॅच असेल नारायण 40 प्लस वर्सेस मांगरुळ 40 प्लस.
यावेळी चांगला बॉल, डॉट बॉलची समाप्ती. उद्या ठीक 9:30 वाजता पहिला चेंडू पडला जाईल, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. टीम आंबे 40+ आणि काकडवाल 40+. 9:30 वाजता आपण मॅचचा पहिला बॉल इथे टाकणार आहोत. तर 9 वाजता आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. तर दोन्ही संघ आपण ही मॅच जर ऑनलाईनच्या माध्यमातून पाहत असाल तर आपल्याला उद्या ठीक 9 वाजता या गावदेवी क्रीडांगणावरती पोहोचायचं आणि आपली पहिली मॅच थेट 9 वाजता पहिला चेंडू पडणार आहे. दुसरी मॅच असेल नेवाली 40+ वर्सेस खरड 40+. तिसरी मॅच नेवालीपाडा 40+ वर्सेस वसार 40+. चौथी मॅच आपल्याला पाहायला मिळेल भाल 40+ वर्सेस तिसगाव 40+. आणि 5वी मॅच आपल्याला पाहायला मिळेल नारायण 40+ वर्सेस मांगरुळ 40+. O2 धुमाल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 14 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या 24 करायच्या 12 मध्ये. पहिला बॉल या वेळेला ब्लॉक होल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खोदून काढला होता, पहिल्या बॉल वरती मिळाली पहिली चिकी. सिंगल कंप्लीट होईल आणि सिंगलच्या साह्यानं धाव फलक जाऊन पोहोचेल मैदानाच्या आतमध्ये. तब्बल 15 अंकावरती. लक्ष्याचा जर विचार करायला गेला तर 38 धाव्यांचं माफक लक्ष मैदानाच्या आतमध्ये उभा केलं ते म्हणजे जय काळेश्वर आंबे या टीमच्या अगेन्स्ट. आणि आता 23 करायच्या येणाऱ्या 11 बॉल मध्ये. चला नेवाळी टीम स्पीडअप करा विनंती असेल. 11 बॉल 23 ची गरज. पुढचा बॉल महेंद्रसाठी. हा बॉल ऑन साइडला झेलची शक्यता आणि आता कोणती चुकी होणार नाहीये. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये टिपलाय फिल्डर रेझेल आणि संपलाय बॅट्समॅन महेंद्रचा खेळ. धक्का क्रमांक लागलाय मैदानाच्या आतमध्ये पहिला, तो म्हणजे टीम जय कालेश्वर आंबे असं. न्यू बॅटर न्यू कॅन्डिडेट इन ॲट नंबर 3. तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे देवा. सलामीला आला मच्छिंद्र आणि महेंद्र बाद झाला. आता देवेंद्र मैदानाच्या आतमध्ये, ज्यानं तब्बल 12 धाव्यांचं कॉन्ट्रीब्युशन आपल्या संघाला दिलं. त्याच्या पाठीमधून 3 चौकार आपल्याला पाहायला मिळाले आणि संघ जाऊन पोहोचलाय तो 15 अंकावरती. देवा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तब्बल 3ऱ्या क्रमांकावरती. या टीमचा हार्ड हिटर बॅटर म्हणून या खेळाडूकडे देखील पाहिला जातो. देवा स्ट्रायकिंग गेला, आल्या खोदून काढला. सेमी हेलिकॉप्टर स्टाईलला इनफिल्डच्या वरून उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. अॅक्युरेट थ्रोपैकी मैदानाच्या आतमध्ये चांगली थ्रोपैकी. आणि आता बघता या बॉल वरती धाव मिळते फक्त आणि फक्त एक चिकी. सिंगलच्या साह्यानं 16 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. 1.3 चेंडूचा वाजवी खेळ कंप्लीट झालाय. 1.3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मधील. आणि त्या 9 बॉल मध्ये विजयासाठी धावा करायच्या आंबे टीमला तब्बल 22. शॉट ऑफ पूल केलाय. पूल काव कॉर्नर रिजन मध्ये मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. थोडेसे स्किड झाले फिल्डर काव कॉर्नर रिजन मध्ये. बॉलची थ्रोपैकी करतील तोपर्यंत धाव मिळते फक्त आणि फक्त एक चुकी. सिंगल 17 धावा. आता 17चा खतरा कोणत्या टीमला लागेल हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. फुल टॉस आहे, समोरच्या दिशेने खेळलाय. वॅकेट एरिया फिल्डर धावतोय पळतोय. लॉंगॉन मधून नयन आलाय. चेंडूला कॅरी केलंय एका टप्प्यावरती. थ्रोपैकी करेल तोपर्यंत धाव मिळेल ती फक्त आणि फक्त एक चिकी. सिंगल या 3ऱ्या बॉल वरती सलगच्या 3री सिंगल मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा एक बॉल षटक क्रमांक 2 मधील. बॉल शिल्लक 7. विजयासाठी धावा करायच्या 20. 7 बॉल 20 ची गरज. हा बॉल भरपूर निर्णायक असेल. महत्वपूर्ण चेंडू ओव्हर नंबर 2 मधील 7 बॉल 20.
दिशा पाहावी लागेल, लेथ लाईन सर्व काही मॅटर करेल या बॉल वरती. लेग स्टिकच्या भरपूर बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राची ही एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल आणि संघ जाऊन पोहोचला मैदानाच्या आतमध्ये. तो तब्बल 19 या अंकावरती, म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला अजूनही गाठायचा आहे. 50% धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. 50% धावांची गरज अजूनही. 7-19. 7 बोले करावीची गरज. बॉल मध्ये तरंगतोय. उंची भरपूर जास्त, लांबी देखील तितके जास्त. हवेची वार्तालाप करत हवा के साथ साथ घट्टा के संग संग चेंडू सीमा बरेशा बाहेर. बॉल सीमा पार. हा दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. चला स्पीड अप करा, जास्त वेळ टीम मीटिंग घेऊ नका. पंच ताकीद द्या आपण. बघा 5:29 झाले. जर 5:35 ही मॅच कंप्लीट झाली नाही तर पुढची मॅच फक्त 2 षटकांची खेळवली जाईल. याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्या, कारण वेळेचं बंधन आहे. हॅलो चिक. चला कुशिली टीमचे कॅप्टन आपण रिपोर्टिंग करा. जय बोले कुशिली टीमचे कॅप्टन. बॉल मध्ये फटका फसला. विस्टामिक स्ट्रोक फिल्डर पोहोचलाय आणि झालाय कॅच ड्रॉप. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज होईल धावबाच्या स्वरूपात बाद. एक कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामध्ये बॅटर होईल आउट. आणि आता 6 बॉल मध्ये 13 ची आवश्यकता असताना एक कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाला. आता 12 करायच्या शेवटच्या 5 मध्ये. 5 बॉल आणि 12 धावा. मैदानाच्या आतमध्ये जगदीशला पण पाहतोय. एक जगदीश मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. दुसरा जगदीश आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडला गेलाय, ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं पारितोषिकांची खैरात, बक्षिसांचा वर्षाव या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आंबे टीम साठी लागला जातोय. ते जगदीशचे मात्रे साहेब देखील आपल्या सोबत जोडले गेलेत. त्यांचं देखील विशेष मनापूर्वक आर्थिक आभार व्यक्त करू. आणि आता जाऊयात मैदानाच्या दिशेनं, जिथे जगदीश आणि बॅट्समन मच्छिंद्र अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे पहिला आणि चौथ्या क्रमांकाचा बॅटर आता मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 5 बॉल विजयासाठी दावा करायच्या त्या तब्बल 12. प्रत्येक षटकारासाठी आदरणीय सन्माननीय उद्धवजी पवार साहेब यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि पारितोषिक लागू देखील झालाय. जशी पारितोषिकाची अनाउन्स झाली तसा बॅटरने षटकार टोकला. उदयजी पवार साहेबांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपीचं रोख रक्कम कॅश प्राइज होत आणि त्या पारितोषिकाचा मानकरी देखील राहिला आहे, तो म्हणजे बॅटर मच्छिंद्र. जे बोले कुशली टीमचे कॅप्टन देखील आमच्या सोबत जोडले गेलेत, त्यांचं देखील कौतुक करू. जाऊयात मैदानाच्या दिशेने. 4 बॉल 6ची गरज या मॅच मध्ये. 4 मध्ये 6ची आवश्यकता. ऑल साइडला. ओहो, व्हाट फिल्डिंग, व्हाट अ फॅन्टास्टिक फिल्डिंग, व्हाट एक्सलंट फिल्डिंग. काय फिल्डिंग केले मैदानाच्या आतमध्ये. नयन होतं त्या ठिकाणी आपल्या संघासाठी, गावासाठी, गावाच्या नावासाठी आणि गावाच्या अस्मितेसाठी 100% एफर्ट्स मैदानामध्ये दिले आहेत. जिथे 4 बॉल मध्ये 6 धावा करायच्या होत्या, षटकार तर जरूर आला होता पण तो षटकार वाचवलाय तो म्हणजे फिल्डर नयन, आणि 2 धावा खर्च केल्यात. आता गरज शेवटचे 3 बॉल धावा करायचे त्या 4. चला स्पीड अप करा. दोन्ही टीमला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. नेवाली टीम, चला सचिन पाटील आणि ऑल कंपनी विनंती असेल स्पीड अप करा आपण. 3 बॉल आणि 4 धावा. 4 धावा 3 बॉल.
मॅच आपल्याला पाहायला मिळतीये जिथे 6 मध्ये 13 करायच्या होत्या, जिथे 5 मध्ये 12 करायच्या होत्या, जिथे 4 मध्ये 6 करायच्या होत्या, ती मॅच येऊन टेपली आहे 3 बॉल मध्ये 4 ची गरज. 3 बॉल 4 धावा, 4 धावा 3 बॉल. ओमकार की मच्छिंद्र, मच्छिंद्र की ओमकार. 3 मध्ये 4 ची गरज. बॉलरमध्ये आणि टिपला जाईल. संपला बॅटर मच्छिंद्रचा खेळ. 1 मोर विकेट डाऊन. अजून एका विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. ऐन मोक्याच्या निर्णायक क्षणावरती ज्या बॅटरसाठी ट्रॅप रचलं होतं त्या बॅटरला ट्रॅप मध्ये अडकवण्यात आलाय आणि फलंदाज झाला बाद. यस विजय. फिल्डिंग सेट करा. चला जय बोले क्रिकेट क्लब नेवाली टीम विनंती असेल आपण स्पीड अप करा. लगेच मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सेट करा आणि लगेच आपण मॅचला देखील सुरुवात करू. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 6 बॉल 13, 5 बॉल 12, तदनंतर 4 बॉल 6, 3 बॉल 6, तदनंतर विकेट आली आता 2 बॉल मध्ये 4 ची गरज या मॅच मध्ये. यस नितीनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीसाठी रात्रीच्या जेवणाची सुविधा करण्यात आली आहे. नितीनजी म्हात्रे साहेबांचा देखील विशेष आभार. अन्नदाता म्हणून नितीनजी म्हात्रे साहेबांकडे पाहिलं जाईल. 2 बॉल 4 धावा, 4 धावा 2 बॉल. मैदानाच्या आतमध्ये जोश आलाय. ओहो 2 बॉल 4 धावा. वाईड वर करालाय आणि आता अखेर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल. अंपायर सिग्नल दॅट्स अ वाईड बॉल. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बॉल शिल्लक आहेत 2, धावा करायच्या 3. चला स्पीड अप करा नेवाळी टीम. अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची. नेवाली टीम विनंती असेल स्पीड अप करा. 2 बॉल 3 धावा, 3 धावा 2 बॉल. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. नयनने वाचवलेला तो षटकार आज खऱ्या अर्थानं 2 मध्ये 3 ची गरज. ऑल साइडला एमएस धोनी स्टाईलला सामनाला केला फिनिश आणि सामना जिंकलाय जय काळेश्वर आंबे या टीमनं. चला सेकंड करा आणि मैदान सोडा. आणि आंबे टीमच्या कॅप्टनला देखील आम्ही विनंती करू की आपण या टॉस साठी टॉस देखील आपण करणार आहोत. मानधन देखील आपण देणार आहोत आणि पारितोषिक आपण देखील देणार आहोत. आदरणीय सन्माननीय उदयजी पवार साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि ते पारितोषिक देखील आता या दोन्ही बॅटरला लागू झालंय. ते म्हणजे जयेश आणि मच्छिंद्र. या मॅचचा हिरो, या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट. ज्यांना बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं भरपूर धावा त्यांना बनवल्या. ज्यानं बॅटिंग करत असताना ऐन मोक्याच्या निर्णय क्षणावरती धावा बनवल्या असा मच्छिंद्र ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला आंबे टीम आपण टॉस साठी या. जय कालेश्वर आंबे टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण कोणताही विलंब करू नका, लगेच टॉस साठी या.